बगळा सर्वत्र आढळणारा पक्षी आहे. त्याची सर्वात वैशिष्ट्यपूर्ण गोष्ट म्हणजे त्याचा संपूर्ण पांढरा रंग होय. बगळा साधारणपणे पाणथळी जागेत आढळून येतो. त्याचे मुख्य खाद्य छोटे मासे, किडे, बेडूक, अळ्या, काही प्रकारची शेवाळी असे आहे. याला इंग्रजीत इग्रेट असे म्हणतात. भारतात अनेक प्रकारचे बगळे आढळून येतात. त्याचबरोबर लहान बगळा, मध्यम बगळा, मोठा बगळा, गाय बगळा, काळा बगळा असे प्रकार आहे. सर्वच प्रकारचे बगळे एकत्र समूहाने राहतात. ह्या व्हिडिओमध्ये छोटा बगळा म्हणजेच मोर बगळ्याची माहिती पाहणार आहोत. हा आकाराने लहान बगळा आहे. याचे वैशिष्ट्य म्हणजे हा दिसायला संपूर्ण पांढरा असतो व याची चोच काळ्या रंगाची असते. पावसाळी हंगामात नर बगळ्याला मानेपाशी अत्यंत सुरेख तुरा येतो. गाय बगळा व लहान बगळा यातला फरक ओळखणे अवघड असते. तसेच चोचीच्या रंगावरून त्यांच्यामधला फरक ओळखता येतो. लहान बगळ्याची चोच काळी असते तर गाय बगळ्याची चोच पिवळी असते. तसेच लहान बगळा पाण्यामध्ये शिकार करताना हळुवारपणे चालत असतो आणि शिकार दिसल्यास अत्यंत वेगाने चोच मारतो. तसेच पाण्यामध्ये एका पायाने माती हलवली जाते, त्यामधूनच बेडूक किंवा किडे बाहेर पडताना दिसतात, तेव्हाच तो शिकार करतो. बगळे जास्त प्रमाणे ग्रामीण भागात तसेच पाण्याच्या ठिकाणी आढळतात किंवा शेतामध्ये, तसेच पावसाळ्यामधील भात शेतीमध्ये किंवा ज्या ठिकाणी शेतामध्ये पाणी साचलेले आहे अशा ठिकाणी बगळे जास्त प्रमाणात आढळतात. कारण तेथे त्यांना मोठ्या प्रमाणात बेडूक, किडे, शेवाळ खाण्यास मिळतात.